ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. शुगर कॅपिटल असे सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे आणि याच सोलापूर जिल्ह्यामध्ये एक अनोखा प्रयोग जो आहे तो सोलापुरातील सर्व साखर कारखानदारांनी जे आहे ते मिळून केलेला आहे. खरं तर या संपूर्ण क्रिकेट लीग जे आहे शुगर क्रिकेट लीग याचं कल्पना जी आहे ती मांडली ते आपल्या सोबत आहेत. दादा खरं तर खूप खूप स्वागत आहे तुमचं TV9 वरती. खूप अनोखी कल्पना आहे आणि सोलापूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा अशा पद्धतीची शुगर क्रिकेट लीग जी आहे ती इथे तुम्ही राबवता आहात. काय नक्की ह्याची संकल्पना काय आहे आणि कशा पद्धतीने ही संकल्पना तुम्हाला सुचली? नाही, खरं म्हणजे मागच्या 2 वर्षाखाली मी जेव्हा आमच्या साखर कारखान्यामध्ये जेव्हा क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं इंटर डिपार्टमेंट. साखर कारखान्यामध्ये विविध डिपार्टमेंट्स असतात, त्यांच्यामध्ये आम्ही एक सांघिक वृत्ती वाढावी म्हणून आम्ही टुर्नामेंट आयोजित केलं आणि तिथं मला दिसलं की हे शेतकऱ्याची मुलं, कामगाराची मुलं किंवा कामगार स्वतः इतक्या छान पद्धतीने क्रिकेट खेळतात. लहानपणापासून सगळ्यांनाच क्रिकेटचं आवड असते, पण कोणाकोणाला प्लॅटफॉर्म भेटतो, कोणाकोणाला भेटत नाही. मग तिथून ही संकल्पनेचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला की आपल्या कारखान्यात जर आहेत तर बाकी सर्व कारखान्यात असतील आणि नशिबाने सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कारखाने आहेत. मग अशी संकल्पना आली की बाबा सगळ्या कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना आपण एकदा एकत्र आणूयात आणि ही संकल्पना मांडूयात. ही जेव्हा संकल्पना मांडली तेव्हा बऱ्याच कारखान्याचे मोठे मोठ्या अधिकाऱ्यांना, चेअरमन लोकांना ज्यांनी याच्यामध्ये आयुष्य घातलं त्यांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांनी मला जे प्रोत्साहन दिलं, त्यांनी मला मार्गदर्शन केलं, सूचना दिल्या, त्याच्यामधनं मग ह्या संकल्पना पुढं फळ आलं. खरं तर मी तुमचा एक टीजर पाहिला होता लॉन्चिंगचा. त्याच्यामध्ये 3 उसांचे स्टंप असतील, कामगार जे आहेत ते कारखान्यातून बाहेर येत आहेत आणि त्या क्रिकेटच्या खेळासाठी जात आहेत. एक अनोखा आहे. कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आणि किती टीम यामध्ये सहभागी झालेल्या आहेत, राज्यभरातून कसा प्रतिसाद? ह्याच्यामध्ये कसं आहे, सोलापूर जिल्ह्यामधले जे कारखाने आहेत ते 20 कारखाने याच्यामध्ये सहभागी आहेत आणि जसं तुम्ही उसाचा स्टंप म्हणला तर खरोखर जेव्हा मी यांना सांगितलं होतं आमच्या टीमला किंवा तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा, तेव्हा खरोखर त्यांनी उसाचे स्टंप लावले होते आणि तिथूनच संकल्पना आली की बाबा हे आपण दाखवूयात, कारण हेच सत्य आहे. आणि कारखाना सकाळी 9 ते 5 मध्ये जेव्हा काम करतात तेव्हा एवढी त्यांना जी टीम मेंबर असतात त्यांना घाई होती की फटाफट फटाफट, त्याच्यामुळे ते पटापट कपडे चेंज करून लगेचच ते जायचे खेळायला. ह्याच्यामधनच ती संकल्पना सगळ्या जाग्या झाल्या आणि आपल्या सॉन्गमध्ये आणि आपण टीजरमध्ये त्या घातल्या. तर ह्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातले 37-38 कारखाने आहेत, त्याच्यामधले 20 कारखाने ह्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि बरेचसे कारखान्यांमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा काही मेंटेनन्सचं काम राहिल्यामुळं ते नाही आले. आणि मला सांगायला आनंद होतो की जेव्हा ही प्रेस कॉन्फरन्स झाली आपली त्यावेळी सर्व महाराष्ट्रातून आम्हाला फोन आले, कोल्हापुरातनं आले, नाशिकमधनं, पुणे जिल्ह्यातनं आले आम्हाला की आमच्याही साखर कारखान्यात घ्या. जवळजवळ अशी 10-15 साखर कारखान्याचे फोन आले न पोचता, पण त्याच्यामुळे तिथूनच आम्हाला वाटलं की बाबा ही संकल्पना जी आहे आपण पुढच्या वर्षी महाराष्ट्र लेवलला नेऊयात आणि महाराष्ट्रामध्ये जो 210 कारखाने जे आहेत त्या सर्वांना आम्ही निमंत्रण देणार आहोत आणि नेक्स्ट इयरला आम्ही ती संकल्पना राबवणार आहोत. राज्यभरामध्ये राज्यव्यापी स्वरूप ह्याला आपण देत आहात. क्रिकेट असोसिएशन असेल किंवा इतर ज्या काही टुर्नामेंट्स करणाऱ्या ज्या मोठ्या संस्था आहेत त्यांच्याशी काय टायअप असणार आहे का, आणि राज्यभराचं कशा पद्धतीनं कोलॅबरेशन करून त्या सामने कुठं होऊ शकतील अशा पद्धतीने म्हणजे काय नियोजित काय आहे? नाही, सध्याला तर मला हार्दिक अभिनंदन करावं वाटतं की सोलापूर क्रिकेट असोसिएशन जे आहे त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. तसेच आता ज्या मैदानावर आपण आहोत दयानंद कॉलेजच्या मैदानावर इतकं सुंदर मैदान त्यांनी केलं, त्यांचंही आम्हाला भरपूर त्याच्यामध्ये साथ मिळालेला आहे. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही महाराष्ट्र लेवलला जाऊ नक्कीच ह्या ज्या वेल इस्टॅब्लिश संस्था आहेत त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेऊ, त्यांच्यासोबतही काम करू आणि आमची पूर्णपणे अशी इच्छा आहे किंवा मॅनेजमेंटची अशी इच्छा आहे की सोलापुरामधनंही सुरू झालंय तर असं आमचं म्हणणं आहे की सोलापूरमध्येच ह्या टुर्नामेंट व्हाव्यात आणि महाराष्ट्र लेवलच्या टुर्नामेंट सोलापूरमध्ये व्हाव्यात आणि पहिल्यांदा होत आहेत भारतामध्ये, तर ती नक्कीच अभिमानाची गोष्ट पण असेल. खरं तर याचं ओपनिंग जे आहे ते अतिशय ग्रँड झालं. अनेक मराठी कलाकार आले, अभिनेत्री आल्या. याचं जे क्लोजिंग आहे किंवा याचा जो अंतिम सामना आहे त्यासाठी काही विशेष आकर्षण कोणी असणार आहे का आणि काय त्या संदर्भात? नाही, कारण कसं आहे, भारतात पहिल्यांदा होत आहे शुगर इंडस्ट्रीमध्ये आणि कामगारांसाठी होत आहे, कर्मचाऱ्यांसाठी होत आहे. त्याच्यामुळे माझं असं होतं की शुगर इंडस्ट्रीला तुम्ही बघता सगळेजण की एक मोठी इंडस्ट्री म्हणून पाहतो, त्याच्यामुळे हे उद्घाटन ही फर्स्ट टाइम होतं, त्यामुळे ग्रँड करायचं असं आमच्या डोक्यात मध्ये होतं. याच्यामध्ये काय पब्लिसिटी स्टंट असा काय आमचा नव्हता. कामगारांच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम कधी झालेला नाहीये आणि एक त्यांना पण एंटरटेनिंग व्हावं, त्याच्यामुळे आम्ही हास्य जत्रेचे कलाकारही बोलवले होते आणि सर्व मान्यवरही तिथे उपस्थित होते. आणि क्लोजिंग सेरेमनीबद्दल आम्ही आता सध्याला सांगू शकत नाही, कारण आम्ही अजून विचार केला नाहीये, कारण त्या दिवशी किती मान्यवर येणार, त्यांच्या डेट्स आहेत का, ह्या सर्वांचा अजून चर्चा चालू आहे आणि नक्कीच तो समारंभ जो आहे तो देखण्याजोगा असेल, पण एवढा ग्रँड असेल का नाही मी आता सांगू शकत नाही.
Yes. खरं तर आपण हे सामने राबवतोय, कामगारांसाठी अनेक योजना असतात, तर अशा पद्धतीने या सामन्यांच्या माध्यमातून काही कामगारांसाठी काही फंड रेज होऊ शकतो का? भविष्यामध्ये असा काही संकल्पना आहेत का? काय वाटतं? सध्याला तर ही खरी आमची छोटी संकल्पना होती की फक्त कामगारांमध्ये एकी वाढावी आणि याच्यामध्ये मग आम्ही पुढे सांगितलं पण की बाबा आम्ही मॅन ऑफ द टुर्नामेंट जो आहे त्याला आम्ही इलेक्ट्रिक बाईक पण देत आहोत, प्लस काही कॅश प्राइजेस पण आहेत आणि याच्यामध्ये जो उत्कृष्ट खेळाडू असेल आणि त्याला खरंच ह्या खेळामध्ये पुढे जायचं असेल तर त्याच्यासाठी पण आम्ही स्पॉन्सरशिप करायचं किंवा असे आम्ही निर्णय घेणार आहोत. आणि हे एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असल्यामुळे याच्यामध्ये काही कामगारांसाठी विविध सुविधा काय उपलब्ध होतील का नाही हा पुढचा विषय आहे, तो आम्ही नक्कीच विचार करू त्याच्यावर आणि मग त्याच्या अजून विचार केला नाही त्याबद्दल, नक्की पण भविष्यामध्ये विचार करूया. जेव्हा ही संकल्पना आली तेव्हा भरपूर सारे कामगार तर इच्छुक होतेच, पण काही काही मॅनेजिंग डायरेक्टर असतील, जनरल मॅनेजर असतील, चीफ केमिस्ट असतील किंवा स्वतः ओनर्स असतील, चेअरमन्स असतील, हे सुद्धा त्या टीम मध्ये सहभागी आहेत. म्हणजे चेअरमन लेवलचा माणूस आणि सॅल्यूट मारणारे शिपाई हे सर्व एक जर्सी घालून खेळणार आहेत. आणि जसं मी म्हणतो की बाबा येता जाता ज्या सिक्युरिटी गार्डनं सॅल्यूट मारला असतो तोच हात टाळी देताना कमी पडणार नाही किंवा मिठी मारताना कमी पडणार जेव्हा मॅच चालू आहे. हाही एक एकोपीचा संघ याच्यामधनं भरपूर आलेला आहे आणि आम्ही बघितलेलं आहे की भरपूर शिपायांनी सुद्धा जनरल मॅनेजरला उचलून घेतलं किंवा जनरल मॅनेजर शिपायाला उचलून घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीने पण त्याच्यामध्ये एक एकोपा निर्माण झालेला आहे. आपण पाहतोय की खरं तर समानता हा देखील यामधला एक धागा जो आहे तो या ठिकाणी या सामन्यांच्या माध्यमातून आता इथे प्रत्यक्ष रूपात पाहायला मिळतोय. कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.